महापुरुषांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला ठोकून काढून संभाजी ब्रिगेडचा इशारा असा देण्यात आलाय। संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेश संघटक सचिन सावंत देसाई यांनी पत्रकार परिषदेमध्ये आक्रमक पवित्रा घेतलाय। इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकीचा फोन आल्याची माहिती समोर आली आणि त्यानंतर संभाजी ब्रिगेड हे आक्रमक झालेत। यापुढे खोटा इतिहास खपवून घेतला जाणार नाही। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेऊन प्रशांत कोरटकर नावाचा एक परशुरामी ब्राह्मण धमक्या देत असल्याचं इंद्रजित सावंत यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटलंय। त्यानंतर आता प्रशांत कोरटकर यांच्या विरोधात संभाजी ब्रिगेड आक्रमक झाली। प्रशांत कोरटकर जिथे भेटेल तिथे ठोकून काढण्याचा इशारा संभाजी ब्रिगेडनं दिलाय। बहुचर्चित छावा चित्रपटाबद्दल माध्यमांशी बोलताना इंद्रजित सावंत यांनी ब्राह्मण द्वेषी विचार मांडल्याचा आरोप सुद्धा होतो। आज गृह मंत्रालय त्यांच्याकडे आहे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ते आहेत, त्यांची ही माझ्यामध्ये थर्ड टर्म असेल, बरोबर ना, सेकंड टर्म आहे। तर इतका मोठ्या माणसाने महाराष्ट्रामध्ये जर एखादा माणूस महापुरुषांचा अपमान करतोय आणि त्यांची टॅगलाईन आहे छत्रपती का आशीर्वाद आणि त्यांची महाराष्ट्राचे त्यांची सत्ता आलेली आहे, तर महाराजांचा अपमान जर देवेंद्र फडणवीस जर सहन करत असतील, मग त्यांचं 19 तारखेचं ते स्टेटमेंट आहे ते चुकीचं असू शकतो, ते खोटं बोलवते। बघा, कारण की सोलापूरचं प्रकरण झालं, त्याच्यावरती काही गोष्ट घडली नाही। शिवाजी महाराजांचा पुतळा पाडला, त्याच्या टेंडर ज्या माणसाला मिळालं होतं त्याच्यावरती काही कारवाई झालेली नाही। आता कोरटकर म्हणजे अजूनही कोरटकर अटकेत नाही, ही मोठी शोकांतिका आहे। आता ह्या गोष्टीला घडून 3 दिवस झालेत, मग आपली जी गृह मंत्रालय आहे ते झोपलंय का, किंवा त्यांना करायचंच नाहीये, किंवा त्यांना महाराष्ट्रामध्ये जातीयवाद वाढवायचा आहे, 2 समाजांमधली दरी वाढवायची आहे, त्यांचं नक्की चाललं काय? तुम्ही एक लक्षात ठेवा, महापुरुषांचे अपमान करण्याचे काहीतरी त्यांचे काम त्याची कारण आहेत। एक तर पहिली गोष्ट, रोज महापुरुषांचा अपमान करायचा आणि त्यांचे जे फॉलोअर्स असतात ना, त्यांचे जे हे असतात त्यांना 100% यूज टू करायचं महापुरुषांना। म्हणजे काय, तुमच्यामध्ये त्यांच्याबद्दल असलेली जी प्रेम भावना आदर हा सन्मान संपवायचा। रोज अपमान झाल्यावरती कोणाला फरक पडणार नाही। पण एक लक्षात ठेवा, त्यांचं जे वर्चस्ववादी लोकांचं जे हे आहे, त्याची जी थिंकिंग आहे तिला आम्ही 100% पुरून होणार आहोत। आम्ही कधीही कुठलीही गोष्ट, जोपर्यंत महाराष्ट्रामध्ये संभाजी ब्रिगेड आहे, शेवटचा कार्यकर्ता आमचा जोपर्यंत आहे, तोपर्यंत आम्ही महापुरुषांच्या अपमानाला होऊन देणार नाही। आणि जो कोणी करणार, तुम्हाला लवकरच गुड न्यूज मिळेल। आणि हे 100% तुम्हाला मी सांगतो की या वेळेला संभाजी ब्रिगेडने ठरवलेलं आहे की आम्ही प्रसाद कोरटकरचा जाहीर कार्यक्रम करणार, तो पण टप्प्यात।